बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे। मात्र येथे त्याला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे। त्या जिल्हा कारागृहामध्ये रणजित कासलेला ठेवण्यात आलं होतं। मात्र जामिनावर बाहेर येताच रणजित कासलेनं सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं सांगितलंय। कासलेच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे। त्यानंतर आता कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली। बक्सर मुलाणी असं बदली करण्यात आलेल्या कारागृह अधीक्षकांचं नाव आहे। त्यांच्या जागी आता रत्नागिरीचे रामराजे चांदणे हे कारागृह अधीक्षकपदी रुजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या आरोपानंतर तात्काळ कारागृह अधीक्षकांची बदली झाल्यानं चर्चेनं उधाण आले। रणजित कासलेनं सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं सांगितलंय। कराडला बीडच्या कारागृहामध्ये स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात। स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तो 25,000ची खरेदी कारागृहातील मधुर असल्याचा आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित सेलेने यांनी केला आहे। इतर कैद्यांना कारागृहातील कॅन्टीनमधून खरेदीसाठी नियम लावला जातो। मात्र कराड हा स्वतः 15,000 तर इतर कैद्यांच्या नावावरही 10,000 अशी सुमारे 25,000ची खरेदी करतो। मी कारागृहात राहून कराडला मिळणारी VIP वागणूक समोर आणेल या भीतीपोटी मला सुरक्षेचं कारण देत छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलं होतं, तर कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपणच कारागृहामधून अर्ज केला होता असंही कासले यांनी सांगितले।